मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मड्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी श्री उपेंद्र रोहणकर आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजची कथा आहे तृप्ती आणि लेखिका आहेत स्वप्ना मुळे माई. आजी, हे घे पटकन, चटका बसतोय मला, म्हणत चिमणीने आपल्या इवल्याशा तळहातावर आणलेले गरम 2 भजे झेलत झेलत आजीच्या शालमधून आत टाकले आणि आजीने ते शाल डोक्यावर घेत मुटू खाऊन घेतले. आजीचा मगाचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या, आजी, भज्यानी काही औषधाचं काम केलं का? तिच्या या प्रश्नावर तिला हळू बोल असे दटवत आजी खुसफुस करत म्हणाली, रमे, वीट आला आहे त्या कडूझर औषधाचा आणि त्या मिडमिडीत जेवणाचा. जिभेला असं थोडंसं चमचमीत किंवा आवडीचं खावं वाटतं ग, पण इथे तर काळजीच्या नावाखाली पार तोंड बंद केलं आहे आमचं. बोललं तर राग येईल ह्या लोकांना. आता 80 वर्षाची मी, मला ह्यांच्या संसारात काही जागा नाही. एरवी अडगळ होऊन जगते, मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठं? पण ही लोक औषध देऊन आणि ते आडणी अन्न खाऊ घालून बळजबरी जगवत ठेवत आहेत मला. त्यांचा अगदी जीव नाही असं नाही ग, पण 20 वर्षापूर्वी रक्तात साखर काय सापडली? सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली. अगं, मी चालून फिरून करत होते की सगळं मेंटेन, पण उगाच बाऊ करून सुनबाईंनी माझ्या गोडावर बंधन घातली. आधी वाटलं काळजी आहे त्यांना, पण प्रत्येक वेळी नको त्रास होईल या भीतीने घास काढून घेतला. हळूहळू मी मान्य करत गेले, पण वय वाढायला लागलं आणि माझ्यातलं लहान मूल जागं झालं. तिकडे भजी समोसे तळले की इकडे तोंडाला पाणी सुटतं ग. वासना वाईटच ग, पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी. मग कसं जमवायचं सगळं? बरं, माझ्याच घरात आहे का असं? तर नाही. माझ्या मैत्रिणी तेच सांगतात. परवा त्या जोशीचा फोन आला. तिच्या नवऱ्याला आंब्याचं फार वेळ. आंबा सीझन आला की रसाशिवाय जेवण करत नव्हता, पण ह्या 4 वर्षात पॅरालिसिसने अंतरुणावर पडला. मग सून आणि मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही. तुम्हाला त्रास होईल म्हणे. बिचारा मरताना आंबा हा शब्द उच्चारत गेला ग. मी म्हणते दिला असता अर्धी वाटी रस तर काय बिघडलं असतं का? शेवटी हगणं मुतणं करायला माणूसच लावलाय ना. झाले असते 2 जुलाब जास्त, 2 हगीज जास्तीचे गेले असते, पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना. मी मात्र आता चिमणीला धरलं आहे हाताशी आणि अति खाऊ नाही हे मलाही कळतंय की, पण त्या चावट जिभेला कोणी सांगावं? ती म्हातारी झाल्यावर जास्त त्रास देते बहुतेक, आणि तिला हे नाक साथ देतं ना ग. आता मला सांग, आयुष्य गेलं त्या स्वयंपाकघरात. तिखट मसाले अशा अनेक चवीने स्वयंपाक केला, खाल्ला, खाऊ घातला. त्या अन्नातून एवढ्या सहज मन कसं बाहेर पडेल? बरं, खायचं काही खूप नसतं, उगाच त्या वासाने चाळवलेल्या भुकेला शमवायचं असतं बस. पण ही लोक मऊ भात खिचडी आणून देतात ना, त्यावर लोणचं ना काही, आणि बाऊ एवढा त्यांची तब्येत बिघडेल. मला तर असा राग येतो, पण आता चिमणी आली ना कामी, मग मीही झाले आता लबाड. हा हा म्हणत आजीने आपलं बिनदाताचं बोडकं पसरवलं आणि चिमणीला टाडी दिली. चिमणी हसली आणि म्हणाली, चल बाजू, अभ्यास आहे मला, आणि पळाली. आजी मग औषध घेऊन अलगद आपली खाली सरकून झोपली. रमाबाईने
त्याच्या अंगावरची शाल नीट केली. ते करताना रमाबाईला एकदम गहिवरून आलं. मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता. आजी आपल्याला म्हणत होती, रमा पुरणाच्या पोळीचा तुकडा आणून दे ग चोरून. पण आपण नाहीच म्हणालो. सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला. लेकही अंगावर धावले. बिचारी आजी गप्प बसली. चिमणी नेमकी ट्रिपला गेली होती. आजीला पुरणपोळी खूप आवडते असं असं नेहमी म्हणतात त्या. हे सगळं आठवून रमा गहिवरली होती. दुसऱ्या दिवशी रमा छोट्या डब्बीत काहीतरी घेऊन आली होती. आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते म्हणून तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्यावर तूप असं खायला दिलं. आजीला आनंद गगनात मावेना. किती किलोचं पुरण घालायचं ग मी, सगळ्यांना वाटायचे, एवढं म्हणत आजीला रडू फुटलं. रडू नका, घ्या खाऊन. आजी एक एक घास खाताना डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती. रमाला मनातून आनंद झाला. दुसऱ्या दिवशी रमा आली तर सुनबाईची तनतन सुरू झाली होती. आजीला जरा दम धरायचा ना, पातळ खराब केलं ना. आजी एकदम अपराधी होऊन ऐकत होती. पण रमाने सावरलं. असू द्या मॅडम, मी आवरते सगळं, जा तुम्ही. आजीचे डोळे भरून आले म्हणाली, माझ्या हावरटपणाचा रमा तुला त्रास ग. रमा म्हणाली, आजी काही वाईट वाटून घेऊ नका, याचेच पैसे घेतो आम्ही, त्यात कसला त्रास. उद्या तुम्हाला आवडणारे मुगाचे लाडू आणते नक्की. आजी म्हणाली, आता आवड निवड अशी नाही ग, पण काय माहीत ह्या जीवाला कशीही अन्नाची तृष्णा लागते. फार नाही, पण अगदी घासभर का होईना खावं वाटतं. रमाबाई निघाली. आजी म्हणाली, रमा, याला तू हावरटपणा समज की काही, पण तू असे वयस्कर लोकांना सांभाळायचे काम करते म्हणून सांगते. जे आमच्यासारखे अगदी जाण्यासारखे आहेत त्यांना खाण्यासाठी तरसूद देऊ नकोस ग. ह्या देहाचे हे खेळ कळत नाही कधी कधी. त्या वासनेत जीव अडकून बसतो. जा बाई, अंधार पडलाय, ये उद्या. रमा निघाली. रात्री झोपेत आजी स्वप्नात आली. मुगाचा लाडू आणते म्हटली. ह्याने सुद्धा जीव तृप्त झाला ग रमे. रमा दचकून उठली. पहाटेचे 5 वाजले होते. तेवढ्यात मोबाईलवर रिंग वाजली. आजीच्या घरून फोन. तिने पटकन उचलला. आजीची सुनबाई रडत बोलत होती, आजी गेल्या रमाबाई, जरा मदतीला या लवकर, म्हणत फोन ठेवला. रमाला गहिवरून आलं. रात्री ओट्यावर काचेच्या बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील रडत होते. जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते. पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं. तृप्ती झाली ग रमे. हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं. धन्यवाद. आपल्याला ही कथा कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या साहित्यिक मित्रमंडळी तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.